Latent heat. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert into the liquid phase is called specific latent heat of the fusion. तर विद्यार्थ्यांना आपण latent heat of the fusion अभ्यासलेलं होतं. या ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बॅट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये जेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते बाय युनिट मास ऑफ सॉलिड, एखाद्या युनिट मास असलेल्या सॉलिडने जेवढी हीट एनर्जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲब्झॉर्ब केलेली आहे फॉर कन्वर्टिंग इंटू द लिक्विड फेज, तर त्या एनर्जीला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असे म्हणतो. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. वन्स ऑल द आईस इज ट्रान्सफॉर्म इंटू द वॉटर, द टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट रायझिंग, इट इन्क्रीजेस अप टू 100 डिग्री सेल्सिअस. तर प्रेवियस लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं होतं की ज्यावेळेस आपण 0 डिग्री सेल्सिअसपासनं आईसला हीट करतो, तर जेव्हा आईस ट्रान्सफॉर्म इंटू द वॉटर, ज्यावेळेस सगळा आईस हा वॉटरमध्ये ट्रान्सफर होतो, टेम्परेचर ऑफ वॉटर स्टार्ट टू राईज नाव आणि हे टेम्परेचर जवळपास 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. लाईन बी सी इन द ग्राफ रिप्रेझेंट्स द राईज इन टेम्परेचर ऑफ द वॉटर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू द 100 डिग्री सेल्सिअस. तर ग्राफमध्ये जो सगळ्यात वरची लाईन आपल्याला दिसते अशा पद्धतीने, तर ही जी लाईन आहे कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवते, जी 100 डिग्री सेल्सिअस 0 टू 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत राईज इन टेम्परेचर या पद्धतीने ग्राफ दिसतो आपल्याला. देअर आफ्टर इवन दो हीट एनर्जी सप्लाइड टू द वॉटर, इट्स टेम्परेचर डज नॉट राईज. 100 डिग्री सेल्सिअसच्या अबो आपण जेवढी हीट एनर्जी प्रोव्हाइड करू वॉटरला, त्याचं टेम्परेचर राईज होत नाही. हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय वॉटर ॲट दिस टेम्परेचर यूज्ड टू ब्रेक द बॉन्ड्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द लिक्विड अँड कन्वर्ट द लिक्विड इंटू द गॅशियस स्टेट. मग 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जेवढी हीट एनर्जी वॉटरला दिली जाते, तर ही हीट एनर्जी त्या लिक्विडमध्ये असलेल्या मॉलिक्युल्समध्ये जे काही बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी आणि त्या लिक्विडला गॅशियस स्टेटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केली जाते. दस ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम लिक्विड टू गॅसियस फेज, हीट एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय द लिक्विड बट इट्स टेम्परेचर डज नॉट चेंज. त्यामुळे लिक्विड स्टेटमधून गॅशियस स्टेटमध्ये जात असताना वॉटर हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, पण त्याचं टेम्परेचर मात्र आपल्याला इन्क्रीज होताना दिसत नाही. दॅट मीन्स टेम्परेचर डज नॉट चेंज. द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म इंटू द गॅशियस स्टेट इज कॉल्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ द लिक्विड. तर असा टेम्परेचर ज्यामध्ये लिक्विड हा गॅशियस स्टेटमध्ये ट्रान्सफॉर्म होतो, त्या पॉईंटला आपण बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड म्हणतो. द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड into the gas is called latent heat of vaporization. So see here student, what is the latent heat of vaporization? The heat energy absorbed at constant temperature during transformation of liquid to gaseous phase. एखादा लिक्विड हा जर गॅशियस फेजमध्ये ट्रान्सफॉर्म होताना जेवढी हीट एनर्जी तो हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, परंतु कोणता ॲट कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये जितकी तो हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतो त्याला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सियर ग्राफ टेम्परेचर व्हर्सेस टाईम. या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस हे जे कॉन्स्टंट टेम्परेचर दाखवलेलं आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस, दिस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आणि या बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर पुढे दॅट मीन्स द वॉटर स्टार्ट टू व्हेपराईज. तर 0 डिग्री सेल्सिअसपासून तर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंतचा हा जो ग्राफ आहे, इट शोज द राईज इन टेम्परेचर ऑफ दी वॉटर. Here, what is specific latent heat of vaporization? The amount of heat energy absorbed at constant temperature. Amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of liquid to convert into the gaseous phase is called specific latent heat of vaporization. तर जेवढी हीट एनर्जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर एखाद्या युनिट मास ऑफ लिक्विडने ॲब्झॉर्ब केलेली आहे, कशासाठी, फॉर कन्वर्टिंग इंटू द गॅशियस फेज, दिस इज नोन ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. Different substances have different heat melting and boiling points. We know that there are so many substances having different melting points and boiling points. The values of melting and boiling point and the latent heat depends on the atmospheric pressure are given in this table. So see this table carefully. Substance water melting point 0, boiling point 100 degree Celsius, then specific latent heat of fusion 333 kilojoule per kg, 80 calorie per gram, then specific latent heat of vaporization 20 to 56 kilojoule per kg and 540 calorie per gram. In this way, copper, ethyl alcohol, gold, silver, lead, all these substances have different melting, boiling point, and depending upon it, their specific latent heat of fusion and vaporization are given in the table. So see this table and take the screenshot.